याची तस्करी सुरू होती। न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर सीमा शुल्क विभागाने शिक्कामोर्तब केले। तब्बल 82 मेट्रिक टन कांदा जप्त करण्यात आलाय। पाहणार आहोत कशी सुरू होती ही तस्करी। टोमॅटोच्या नावावर कांद्याची परदेशात तस्करी सुरू आहे। 83 मेट्रिक टन कांदा टोमॅटोच्या कंटेनरमध्ये लपवून परदेशात पाठवला। कांदा निर्यात बंदी असताना हा कांदा यूएईला पाठवण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे। टोमॅटो आणि डाळिंबाच्या बॉक्समध्ये टाकून कांद्याची तस्करी सुरू असल्याचा पर्दाफाश न्यूज 18 लोकमतने केला होता। न्यूज 18 लोकमतने 13 फेब्रुवारीला दाखवलेल्या बातमीनंतर सीमा शुल्क विभाग सतर्क झालं होतं। अखेर त्यांच्या हाती 4 कंटेनर लागले। त्यातून अवैधरित्या कांदा विदेशात निर्यात केला जात होता। शेतकऱ्यांना कमी किमतीत कांदा विकावा लागतोय आणि व्यापारी कांदा विदेशात पाठवून मालामाल होत असल्याचं पाहून संताप व्यक्त केला जातोय। कांदा निर्यात बंदी केल्यामुळे हा तस्करीचा प्रकार घडतोय। बाहेर देशात कांद्याला जास्त भाव मिळत असल्या कारणाने काही व्यापारी तस्करी करताय, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। लासलगाव, पिंपळगावसह नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून बांगलादेश, दुबईसह इतर देशात कांद्यांची निर्यात केली जाते। तिथे कांद्यांची टंचाई निर्माण झाल्यानं कांद्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे व्यापारी वेगवेगळ्या प्रकारची शक्कल लढवत आहेत। एकीकडे दुष्काळाची परिस्थिती आहे, शेतकरी इकडून तिकडून कांदे जगवण्यासाठी विकत पाणी घेऊन जगवतो आणि दुसरीकडे शेतमालाला भाव नाही आणि निर्यात बंदी केल्यामुळे काही व्यापाऱ्यांनी याचा गैरफायदा घेऊन बाहेर देशामध्ये तस्करी करतायत। अंगूरचे पेट्या असतील, डाळिंबाच्या पेट्या असतील, त्यानंतर टमाट्याच्या पेट्या असतील, याच्यामधून जी तस्करी चालू झालेली आहे। निर्यात बंदी असतानाही दररोज 500 टन कांद्यांची तस्करी केली जात असल्याचं उघड झालंय। निर्यात बंदीत व्यापाऱ्यांसोबत हातमिळवणी करून प्रशासनातील कोणाचे खिसे भरले गेले याचाही तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड।